5 षटकांचा होणारा सामना यशवी विरांज जयेश वर्सेस डीएस स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये होणारा हा सामना। डीएस स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानात उतरते ती सचिन आणि पप्पू। स्ट्राइकवर येतो तो सचिन, नॉन स्ट्राइक एंडला आहे तो पप्पू आणि गोलंदाजीची धुरा सांभाळते तो प्रेम। 5 षटकांचा होणारा सामना मर्यादित असं क्षेत्ररक्षण असणारे 2 षटकासाठी केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असणारे खूपच महत्त्वाची भूमिका असते ते या 2 षटकांसाठी गोलंदाजावर खूपसा भार असतो संघासाठी। पाहूया कितपत पेलवता येते आणि कितपत तो भार परतवून लावता येते हे फलंदाज। हळूवार पुश केलेला चेंडू दरम्यान एकदा धावून घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती मिस धावबाद होतोय। पहिल्या चेंडूवरती पप्पू धावबाद होतोय। थोडंसं मिसकॉल झाला तर दोघांमध्ये धाव घेऊ की नको असा प्रयत्न करत असताना धाव घेण्याचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे। पप्पू धावबाद होतोय। थोडीशी घाईच म्हणावी लागेल। पहिला गडी पहिल्या चेंडूवर बाद होतोय। अजून एकही धाव फलकावर लागली नाहीये आणि पहिला प्लेयर परततोय तो तंबूत पप्पू याच्या स्वरूपात आणि पप्पू याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अमोल। चांगलासा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे, चांगलासा थ्रो पाहायला मिळाला, चांगला असा कलेक्ट केलाय तिथे यष्टीरक्षकाने आणि अगदी क्विक ॲक्शन करून धावबाद करण्यात यश मिळालंय। पहिला झटका मिळतोय। मी आधीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं आपल्याला क्षेत्ररक्षणाचा नमुना, त्याचप्रमाणे या सामन्यामध्येही पाहायला मिळतोय आपल्याला तो यशवी विरांज जयेश या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं। दरम्यान आता पप्पू याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अमोल। पहिल्या चेंडूवरती घवघवीत यश मिळालंय, सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालंय ते गोलंदाज प्रेम याला। धावबादच्या स्वरूपात गडी बाद झाला आणि आता मात्र लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड असा कॉम्बिनेशन लेफ्ट हँडेड फलंदाज अमोल मैदानात स्ट्राइक वरती। खुल्या टप्प्याचा टाकलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, अचूक असा झेल तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि दुसरा गडी बाद होतोय तो डीएस स्पोर्ट्स संघाचा अमोल याच्या स्वरूपात। गोल्डन डकचा शिकार होतो तो अमोल। दोन्ही चेंडूवर 2 गडी बाद, पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात आणि त्यानंतरचा चेंडूवर जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात थोडंसं टायमिंग चुकलंय आणि अचूक असा झेल टिपलाय तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं। लेफ्ट हँडेड फलंदाज अमोल बाद होतोय आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो संदेश। या सामन्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर स्ट्राईकवर होता तो सचिन, नॉन स्ट्राईक एंडला होता तो पप्पू, सलामीला आले होते। त्यानंतर सचिन याने पहिल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावरती धाव काही पूर्ण करता आले नाही आणि पप्पू धावबाद झाला होता। त्यानंतर पप्पू याची जागा भरून काढण्यासाठी आला होता तो अमोल, याने गोलंदाजाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु अचूक असा झेल टिपलाय तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि अशा रीतीने 2 झटके 2 चेंडूवरती अजून एकही धाव फलकावर लागत नाहीयेत आणि 2 गडी मात्र गोल्डन डकचे शिकार झाले आहेत। 0 धावावर बाद झाले, तंबूत परत आहेत आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अमोलची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो संदेश। स्ट्राईकवर आहे तो संदेश। सुरेख अशी गोलंदाजी प्रेम याच्याकडनं पाहायला मिळते। प्रेमाच्या षटकातला हा तिसरा चेंडू। थोडासा रनिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय, रनअप मध्ये प्रॉब्लेम होतोय। दरम्यान या षटकातला तिसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू, जोरदार अपील होतोय तिथे पंचांचं परंतु अपील फेटाळून लावताना आणि फलंदाज सुरक्षित। सुरेख अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती चांगला असा एक धाव घेण्याचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, चांगलं असं क्षेत्ररक्षण झालं होतं तिथे, चांगला अशी फेकी पाहायला मिळाली होती, चांगलं असं कलेक्शन पाहायला मिळालं होतं आपल्याला यष्टीरक्षकाकडनं आणि अचूक असा धाव घेण्याच्या आधीच या सर्व क्रिया झाल्या आणि धावबाद झाला होता तो पप्पू। यावेळेस मात्र जोरदार प्रहार, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हजर। दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे। धावसंख्या झाली आहे ती
पहिलं धावांचं खातं खुलतंय ते वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं. 4 चेंडूवरती 1 धाव, 2 गडी बाद, 1 धावबादच्या स्वरूपात आणि 1 अचूक टिपलेला झेल. यशस्वी अशी गोलंदाजी आतापर्यंत प्रेम याची. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. थोडासा बदल होतोय तो क्षेत्ररक्षणामध्ये. स्लॉगवरचं षटक समजलं जातं. थोड्याशा धावा इथे बनू शकत असतात, शकले असते फलंदाज, परंतु थोडीशी घाई झाली. यावेळेस मात्र पुन्हा एक निर्धाव टाकलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रेम याच्याकडनं. अगदी अचूक येतोय तो फलंदाजाची मुवमेंट आणि त्याप्रमाणे त्याला बीट करण्यात यश मिळते. ऑफस्टिक टू ऑफस्टिक टाकण्याचा मारा, ऑफस्टिक टू ऑफस्टिक गोलंदाजी करतोय तो प्रेम. दरम्यान या षटकातला शेवटचा चेंडू. अवघी 1 धाव फलकावर लागते 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र खूपच स्वैर मारा होतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचे हात हवेत सरसावत आहेत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 2. 5 चेंडू अगदी सुरेख असे फेकले होते. ऑफस्टिक टू ऑफस्टिक गोलंदाजी करण्यात यश मिळतो होते प्रेमला, परंतु यावेळेस मात्र थोडासा स्वैर मारा झाला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर गेला होता चेंडू. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. पहिल्या षटकात 5 चेंडूवरती 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता पाहूया काय होते ते. स्ट्राईकवर आहे तो सलामीला आलेला सचिन. सामना करतोय तो पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार. पाहूया काय होतंय तिथे. आणि अचूक असा झेल. ताकद कमी पडते, टायमिंग चुकतंय. अगदी सुरेख अशी व्यूहरचना पाहायला मिळाली इथे. गोलंदाज प्रेम याच्याकडनं चांगलाच क्षेत्ररक्षकाचा पाठिंबा मिळतोय. अचूक झेल टिपलाय या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती. त्या क्षेत्ररक्षकाने अचूक असा झेल टिपला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अचूक असा झेल. आणि सलामीला आलेला सचिन मात्र आता बाद होतोय. तंबूचा रस्ता धरतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो दिनेश. थोडीशी पडझड पहिल्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक होतं. मर्यादित असं क्षेत्ररक्षण होतं. निश्चितच जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, परंतु त्यामध्ये अपयश आलंय. यशस्वी अशी प्रभावी अशी गोलंदाजी पाहायला मिळालेली आपल्याला प्रेम याच्याकडनं. अगदी ऑफस्टिक टू ऑफस्टिक प्रत्येक चेंडूचा मारा केला त्याने. त्यामध्ये त्याला यश मिळालं आणि त्याने 2-3 गडी बाद केलेत पहिल्याच षटकामध्ये. अवघ्या 2 धावा फलकावर लागतात. त्यामध्ये 1 अवांतरच्या स्वरूपात धाव होती. 3 गडी बाद 2 धावा. आणि आता मात्र सचिन आणि दिनेश हे 2 फलंदाज मैदानात स्ट्राईकवर येतोय तो. स्ट्राईकवर आहे तो संदेश. गोलंदाजीसाठी आलाय तो किरण. किरण याचा पहिला चेंडू थोडासा बॅटचा ठीकसा पट्ट्यात आला नव्हता. थोडासा चेहऱ्यावर जाऊन आदळतोय चेंडू. फलंदाज सेफ. बॅटचा ठीकसा पट्ट्यात आला नव्हता. मिस्ट्रोक झाला. चेंडू सरळ चेहऱ्यावर आदळला होता, परंतु फलंदाज सेफ आहे. थोडंसं बघून घ्यायचंय पंच. थोडंसं बघून घ्यायचंय पंच, त्यांची इंजुरी कितपत आहे ती. थोडंसं सांभाळून खेळायचंय सर्व फलंदाज, सर्व गोलंदाज, क्षेत्ररक्षक. उन्हाचा मारा थोडासा जास्त आहे, त्यामुळे निश्चितच स्वतःची काळजी घ्यायची आहे.
आता सामन्याकडे वळूया. पहिला षटक टाकलं होतं ते प्रेम्याचे यशस्वी षटक म्हणावं लागेल. केवळ 2 धावा दिल्या होत्या, 3 गडी बाद केल्या होत्या. त्यानंतर पुनरावृत्ती करतो की काय तो किरण याचा पहिलाच निर्धाव टाकलेला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो एसटीच्या मागे डिक्लेअरच्या स्वरूपात. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होतोय आणि आता स्ट्राईकवर येतोय तो दिनेश. स्ट्राईकवर येतो दिनेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रेम याच्याकडनं पहिलं षटक टाकताना. त्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकतोय तो किरण. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. त्यानंतरच्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळाली होती. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. स्लिपमध्ये प्लेअर लागतोय. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला असा स्ट्रोक खेळलाय तिथे पॉईंटच्या डोक्यावरनं. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरीही धाव धावून पूर्ण होते. चांगलं असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या संत गतीने हळुवारपणे पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 5. पहिल्या षटकामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा फलकावर लागल्या. तर त्यानंतर दुसरं यशस्वी असं आतापर्यंतचं षटक म्हणावं लागेल किरण याच्या 3 चेंडूवरती 3 धावा जमा करण्यात यश मिळालंय ते DS स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकलेला नाहीये पॉईंटचा प्लेअर. आणि अशा रीतीने 1 धाव धावून पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 6. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 धाव फलकावर लागतात. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला पहिलं षटक टाकताना प्रेम याच्या मार्फत. आणि त्याचीच पुनरावृत्ती करतोय तो किरण याच्या अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या संत गतीने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 7. धावसंख्या होते ती 7. माफ करा. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत या षटकाचं विश्लेषण म्हटलं म्हणजे पहिला निर्धाव, त्यानंतर 1, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतरच्या लगातार 2 चेंडूवर 1-1 धावा. अशा रीतीने एकूण 7 धावा लागतायत त्या फलकावरती. यावेळी बॅटची कडा घेऊन उंच गेलेला चेंडू परंतु चेंडू सेफ आहे. फलंदाजही सेफ आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8. 3 गडी बाद 8 धावा. थोडीशी संत सुरुवात म्हणावी लागेल. 5 षटकांचा होणार आहे सामना आहे. आतापर्यंत 2 षटकं संपलेत. अजूनही धुरंधर असे फलंदाज बाकी आहेत ते DS स्पोर्ट्स संघाकडे. आणि तितकेच प्रभावी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला प्रेम आणि किरण यांच्याकडनं. प्रेम याने पहिल्या षटकामध्ये 3 गडी गारद केले होते. त्यामध्ये 2 झेल घेण्यात आले होते. 1 धावबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश मिळालं होतं प्रेम याला. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं गेलं होतं ते किरण याच्या मार्फत. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला किरण याच्याकडनं. किरण याच्या षटकामध्ये 6 धावा जमा करण्यात यश मिळालं होतं. निश्चितच अपेक्षेप्रमाणे पहिलं षटक हाताळलेला हा गोलंदाज प्रेम याच्यावर पुन्हा एकदा दुसरं म्हणजे सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी, अचूक असा निर्णय मानावा लागेल तो त्यांच्या कर्णधाराचा. आणि आता पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी संदेश आणि दिनेश. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो प्रेमाने सुरेख असं हाताळलं होतं. पहिलं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलं होतं. 3 गडी बाद केले ते 1 धावबादच्या स्वरूपात 2 झेल. आणि आता पुन्हा एकदा पाहूया काय करतोय तो. पुढचं षटक पहिला चेंडू प्रेम याचा उंचावत मारलेला चेंडू तिथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक हजर. अचूक असा झेल. आणखी यश पदरात पाडून घेतोय तो प्रेम. सुरेख गोलंदाजी प्रेम याची. या आधी पहिलं षटक टाकलं होतं त्याचीच पुनरावृत्ती करतो की काय प्रेम, कारण पहिल्या चेंडूवरच्या पहिल्या चेंडूवरही त्याला
पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती त्याला एक गडी बाद करण्यात यश मिळालं होतं धावबादच्या स्वरूपात का असेना आणि त्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती होती. सुरेख असा झेल तिथे टिपलाय तो लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि आता संदेशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सतीश. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला यशवी विरांश जयेश याच्या खेळाडूंकडनं. धाव संख्या स्थिरावलेली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 8 धावा फलकावर लागतात त्या डीएस स्पोर्ट संघाच्या. डीएस स्पोर्ट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, परंतु निश्चितच थोडंसं काहीतरी बॅकफुटला येतोय आतापर्यंत. अजूनही 3 षटकं आणि एकूण 17 चेंडू खेळायच्या बाकी आहेत ते. यावेळेस मात्र जोरदार अपील होतंय आणि बाद निश्चितच लेग विपरच्या स्वरूपात बाद होतोय तो नुकताच आलेला सतीश. सुरेख गोलंदाजी प्रेम याच्याकडनं. आणखी एक झटका. 2 षटकं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. याच दरम्यान पुढील चेंडू चांगला फटका त्यावर एकदा धोन पूर्ण केली फलंदाजांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 9. तिसरं षटक सुरू आहे. पूर्णपणे बांधून ठेवले, पूर्णपणे जखडून ठेवले गोलंदाजांनी. सुंदर गोलंदाजी करतायत दोन्ही गोलंदाज. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाही आतापर्यंत. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका आहे, परंतु तेवढा डिस्टन्स कव्हर करू शकत नाही. चांगला झेल सोपा झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. गडी बाद होतोय. हॅलो. दरम्यान पुढील चेंडू बीमर चेंडू होता. पंचांनी नो घोषित केलाय. नक्कीच नो आहे म्हणजे फ्री हिट असेल, पर्वणी असेल फलंदाजासाठी. मोठा फटका खेळण्याचा चान्स असेल. रनआउट सोडलं तर कोणत्याही प्रकारची विकेट या चेंडूवर नसते, त्यामुळे पूर्णपणे सूट असते फलंदाजाला. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू कोलो टप्प्याचा होता. लोअर फुलटॉस चेंडू. चांगला फटका तिथे चांगला झेल टिपलाय. फ्रीट असल्या कारणामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाही झेलमुळे. याचाच फायदा घेत 2 धावा धावून पूर्ण केल्या फलंदाजाने. धावसंख्या आता मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट होते. धावसंख्या झाली ती 13. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 13. चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढला. त्यावर एकदा धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं. गेल्या 2 चेंडूंवर 4 धावा मिळवल्या. धावसंख्या झाली ती 15. षटक संपते. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 15. चालू असलेला सामना डीएस स्पोर्ट्स वर्सेस यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर. यशवी विरान स्पोर्ट्स म्हणजे एक नवोदित संघ आहे. मान्य श्री अनिलजी विशे सर, त्याचप्रमाणे
विकासजी दांडकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, टीमचे मॅनेजर बघाल तर जयेश भालके, चांगले खेळाडू सिलेक्ट केलेले आहेत. सिलेक्टेड 11 चांगले खेळाडू घेऊन हा संघ बनवलेला आहे. अनिलजी विशे साहेब तसेच विकासजी दांडकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर चांगली कामगिरी करतोय. गेल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व ठेवलंय, पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. नवीन गोलंदाज संघासाठी 4थं षटक घेऊन येतो नारा. स्ट्राईकवर असेल आता मात्र फलंदाज सौरव. चांगला चेंडू बॅटची पंच निर्णय कळवायचा आहे. पंच डिसिजन घेतील तो फायनल असेल. पंचांकडे अच्छा बॅट कटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू आलेला आहे. ठीक आहे, इकडे आमचे थर्ड अंपायर चेक करतील. नाही कारण की इथे ऑनफिल्ड अंपायर जे डिसिजन घेतील तोच ग्राह्य धरला जाईल. आणि फलंदाज बाद. चांगला चेंडू होता बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लव्समध्ये. धक्का लागतोय DS स्पोर्ट्स संघाला. या दरम्यान पुन्हा एकदा नारा तयार होईल. दुसरा चेंडू घेऊन नवीन फलंदाज मैदानात येतोय सतीश. चांगली गोलंदाजी यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं बघायला मिळते. नवीन फलंदाज सतीश आल्या निर्धाव चेंडूने स्वागत केले सतीशचा. सुंदर गोलंदाजी, आउटस्विंग चेंडू. सतीश पाटोळे पुन्हा एकदा सामना करेल नारा याच्या तिसऱ्या चेंडूचा. आणखीन एक चांगला चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय बाउंड्री लाईन कडे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. त्यावर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या. त्यात एक ओव्हर थ्रोची अशा एकूण 4 धावा. चौकार 4 धावा आल्या त्या चेंडूवर. धावसंख्या झाली ती
19 अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकवर असेल फलंदाज. पुढील चेंडू कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू निर्धाव. धाव संख्या 19. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नारा मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे अगोदरच्या षटकामध्ये बाकी गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यानुसार गोलंदाजी. चांगला चेंडू होता परंतु टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी मिळाली. बाहेर निघाला. थोडा दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू येतोय. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या 20. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 20. पुन्हा एकदा 36 तयार असेल नाराचा सामना करण्यासाठी. ओरपी चेंडू होता. बॅटची कडा घेऊन उंच गेलाय. क्षेत्ररक्षक हजर आहे. एक सोपा झेल टिपतोय. गडी बाद होतोय. क्षतिज बाद होतोय. 20 या धावसंख्येवर पुढील धक्का लागतोय. एकूण 7 गडी बाद होत आहेत. 8वा धक्का लागतोय DS स्पोर्ट्स संघाला. चांगली गोलंदाजी ध्रुवी विरान स्पोर्ट्स यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर संघाची. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. चौथ्या षटकातील नवीन फलंदाज मैदानात येतोय हर्षल. यापुढील होणारा सामना हरिओम वर्सेस खुडगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. हरिओम विपक्ष खुडगर. पुढील चेंडू चांगला फटका. त्यावर एकदा 2 पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण. धावसंख्या झाली ती 22. स्कोर 22. पाचवं षटक घेऊन येतोय भगवान बांगर. अच्छा, संघाचे कर्णधार आहेत. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतली. हाणामारीचं षटक आहे. धावा कमी झाल्या 4 षटकामध्ये. प्रयत्न असेल 5वं षटक आपल्या बाजूने बनवायचं DS स्पोर्ट्स संघाने. चांगली खेळी करावी लागेल. 6 चेंडू चांगले खेळावे लागतील. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. स्लोअर चेंडू ठीकसा बॅटवर आला नाही आणि एक सोपा झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. गडी बाद होते. पुढचा धक्का लागतोय DS स्पोर्ट्स संघाला. सुंदर खेळ बघायला मिळतोय या पूर्ण सामन्यामध्ये. यशवी विरान स्पोर्ट्स संघाचा या अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता. यशवी विरान स्पोर्ट्स म्हणजेच अनिलजी विशे साहेब, विकासजी दांडकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. चांगले खेळाडू निवडलेत. शहापूर तालुक्यातले एक संघ बनवलाय. जबाबदारी दिली जयेश भालके यांच्याकडे मॅनेजमेंटची.
आणि चांगला खेळ करतोय मैदानात यशवी विरान स्पोर्ट्स संघ. आता मात्र शेवटचा फलंदाज मैदानात येतोय साहिल. दुसरा चेंडू असेल 5व्या षटकातील भगवान बांगर यांच्या षटकातील. धावसंख्या मात्र 22 वर स्थिरावलेली. आणि झेलबाद ऑल आउट. यापुढील होणारा सामना हरिओम विपक्ष खुडगर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसातील ग्रामीण ओपन सामन्यांमधील हा चौथा सामना असेल. हरिओम विपक्ष खुडगर चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक इनिंग झाली. एक इनिंग नंतर धावसंख्या झाली ती 22. विजयासाठी 23 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि 23 धावा. खूप चांगला खेळ बघायला मिळाला यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर संघाकडून. चांगली गोलंदाजी केली. टिचून मारा केला. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही. कर्णधारांनी जबाबदारी घेतली होती. शेवटच्या षटकात 5व्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आणि ऑल आउट. 22 या धावसंख्येवर ऑल आउट झाला डीएस स्पोर्ट्स संघ. 22 धावा. 23 धावा डिफेंड कराव्या लागतील. चांगला खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर स्पर्धेमध्ये कंटिन्यू राहायचा असेल, सेकंड फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. लो स्कोरिंग मॅचेस आपण बघितलेल्या आहेत, चांगल्या होतात. डिफेंड झालेल्या आहेत या ग्राउंडवर सुद्धा. 30 बॉल 25. त्यामुळे चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच एक चांगला सामना बघायला मिळेल. चला सामना सुरू करायचा आहे. 30 चेंडू आणि 23 धावांची गरज. 30 चेंडू 23 धावा. चला नाणेफेक करून घ्यायची. नाणेफेक करतील वेतास्वामी मंडळातील एक सिनियर व्यक्तिमत्व जयसिंगदादा गावंडे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. हरिओम विपक्ष खुडगर. स्ट्राईकला असेल नितीन, नॉन स्ट्राईकला नारायण. सलामीची जोडी मैदानात यशवी विरान स्पोर्ट्स संघाची. गोलंदाजी मात्र गोलंदाज असेल गौरव. पहिलं षटक. 23 धावा डिफेंड करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू चांगला टाकावा लागेल. ज्याप्रमाणे यशवी विरान स्पोर्ट्स संघाने गोलंदाजी केली होती त्याप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल, कारण की टार्गेट
कमी ठेवलंय. कोणत्याही प्रकारची सूट द्यायची नाही आहे फलंदाजांना, तेव्हाच चांगला सामना बघायला मिळेल सर्वांना. दरम्यान पुढील चेंडू, पहिलाच चेंडू दुसऱ्या इनिंगमधील गौरव सामना करेल नितीन. पॉवर प्लेचा षटक आहे, दोनच खेळाडू फक्त सीमारेषेवर आहेत. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. संघाचं खातं उघडते या 1 धावेने, बिनबाद 1. अजूनही 29 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. दरम्यान नाणेफेक होते, नाणेफेक करतात आमच्या मंडळाचे सदस्य जयसिंगदादा गावंडे. नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कौल जिंकला हरिओम संघाने. निर्णय कळवायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये जातोय. दुसरी धाव येते, 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा नितीन असेल स्ट्राईकवर. चांगला चेंडू होता, गोल्डन चेंडू. निर्धाव जातोय. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये संघाला जिवंत ठेवायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका द्यायचा नाही. जेवढे डॉट चेंडू येतील, जेवढ्या विकेट जातील, तेवढंच डीएच स्पोर्ट्स संघासाठी चांगला असेल, कमबॅक असेल. दरम्यान पुढील चेंडू, चौथा चेंडू, नितीन तयार. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु तेवढाच चांगला फटका. चेंडू फेकून देतोय सीमारेषे पार, 1 बाउन्स, चौकार. चौथ्या चेंडूवर चौकार लगावतोय. धावसंख्या झाली ती 6. आता मात्र फक्त 17 धावांची गरज. उर्वरित चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु त्यानंतर एक चांगला फटका नितीनच्या माध्यमातून बघायला मिळाला. चौकार लगावला. धावसंख्या 6. पुढील चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉईंटच्या वरून खेळण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 7. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 7. चांगला चेंडू होता, लोअर फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय 1 धावेसाठी. षटक संपतंय. 1 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 8. उर्वरित 4 षटकांमध्ये 15 धावांची गरज. 24 चेंडू आणि 15 धावा.
दुसरं षटक सुरू होते. गोलंदाज सतीश. पहिला चेंडू स्वैर मारा, दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा वाईटचा इशारा, त्याबरोबर एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळते. एकूण 2 धावा. धावसंख्या झाली ती 10. आता मात्र 13 धावांची गरज उर्वरित 4 षटकांमध्ये. बघायला गेलं तर एक वन साईड सामना बघायला मिळतोय. चांगला खेळ यशवी विरान स्पोर्ट्स संघाकडनं बघायला मिळाला. आता मात्र चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. नारायणच्या बॅटमधून या इनिंग मधील पहिला षटकार येतोय. धावसंख्येला गती, धावसंख्या झाली ती 16. फक्त 7 धावांची गरज. उर्वरित 23 चेंडूंमध्ये 7 धावा. आता मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक, ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर ठेवला, निर्धाव जातोय. धावसंख्या 16. 22 चेंडू, 7 धावांची गरज. आणखीन एक चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन उंच गेलाय, खेळाडू तिथे हजर आहे आणि एक सोपा झेल, गडी बाद. पहिला धक्का लागतोय नारायणच्या स्वरूपात यशवी विरान स्पोर्ट्स संघाला, परंतु खूप उशीर झालाय कारण की धावा कमी होत्या. त्यामध्ये 2 मोठे फटके आले, एक नितीनच्या माध्यमातून, एक नारायणच्या माध्यमातून. धावसंख्या 16. अजूनही 21 धावा, 21 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. आता मात्र अजित येतोय मैदानात. एकवीस चेंडू, 7 धावांची गरज. अजित असेल स्ट्राईकवर, गोलंदाज सतीश तयार. झेल सुटला, त्यावर 2 धावा धावून पूर्ण केल्या. अजूनही 5 धावांची गरज. उर्वरित 20 चेंडूंमध्ये 5 धावा. त्याचा वन साईड सामना बघायला मिळाला, एकतर्फी सामना बघायला मिळाला, कारण की सर्वच साईडने चांगला खेळ केला. फिल्डिंग, गोलंदाजी, फलंदाजी यशवी विरान स्पोर्ट्स संघाची. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेऊन निर्धाव जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकोणीस चेंडू, 5 धावा. आता एक मात्र स्लोअर 1 चेंडू होता, त्यावर चांगला फटका खेळले, एकदा धावून पूर्ण केली आहे. षटक संपते. धावसंख्या झाली ती 19. 2 षटकाखेरीज धावसंख्या 19. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. 18 चेंडू, 4 धावा. यापुढील होणारा सामना हरिओम विपक्ष खुडगर. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली ती हरिओम संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले कुडगर संघाला फलंदाजीसाठी. 5 षटकांचा सामना असेल. एक चांगला बॅटल बघायला मिळेल. दोन्ही संघ नवोदित आहेत, चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये. आता मात्र तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज साहिल. स्ट्राईकवर असेल अजित. 4 धावांची गरज आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये 4 धावा. चांगला चेंडू होता, तेवढाच ताकदीचा फटका. चेंडू फेकून देतोय सीमारेषा पार. षटकार. षटकाराने सामन्याची सांगता होतीये. सामना संपतोय. सामना विजयी झाला तो यशवी विरान स्पोर्ट्स शहापूर संघ. खूप खूप अभिनंदन. डे स्पोर्ट्स संघाचं सुद्धा कौतुक. चांगला खेळ केला, परंतु आज वरचढ ठरले ते यशवी विरान स्पोर्ट्स. अनिल दांडकर आणि अनिल विषय आणि विकास दांडकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. नवीन संघ आहे. चांगला खेळ बघायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. एकतर्फी लढतीमध्ये विजय झाला. अभिनंदन. यापुढील होणारा सामना हरिओम विपक्ष खुडगर. हरिओम संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.